इथे आपल्या यशासाठी प्रार्थना करून, विजयासाठी प्रार्थना करून इथे प्रतिभा धानोरकर आता मतदानासाठी निघत आहेत। चंद्रपूरमधली ही सगळ्यात हाय प्रोफाईल लढत म्हणजे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी ही लढत। या लढतीकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, तर प्रतिभा धानोरकर, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। बरोबर आहे निखिला, ज्या पद्धतीनं सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेची पहिली निवडणूक, त्याच पद्धतीनं प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी सुद्धा लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे। बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी या जागेवर दावा केलेला होता। विजय वडेट्टीवार जे आहेत ते या जागेसाठी आग्रही होते, त्यांच्या मुलीला या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते। मात्र प्रतिभा धानोरकर या दिल्लीमध्ये जाऊन 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी ठाण मांडून होत्या आणि या जागेवर आपलाच दावा आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। अखेर हायकमांडकडून त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जागा जी आहे या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार म्हणून चंद्रपूरमधल्या जागेवर प्रतिभा धानोरकर यांना संधी देण्यात आलेली आहे आणि आता काही वेळातच त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना होतील। आता आपण ही थेट दृश्य पाहताय नागपूरमधली मोहन भागवत यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि आता ते मतदान केंद्राच्या बाहेर आलेले आहेत। इथे एक दृश्य आहेत की सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे। नागपूरमधली सगळ्यात हाय प्रोफाईल लढत म्हणजे नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे।